हे बघत आहात अतिशय गर्दी जमलेली आहे इथे। टेस्ट माहित नाही कशी आहे पण खूप लोक जमलेले आहेत। या आमच्या मॅडम बघा कशा खातात। आमच्या मॅडम हे मॅडम कशा खातात बोलतात। इकडे या इकडे या। मॅडम तुम्हाला टेस्ट कशी लागली? यांना अतिशय खूप आवडलं आहे सगळ्यांना। तुम्ही सांगा रे कसं आहे? इकडे तुम्ही घ्या उभं नाही राहायचं तुम्ही घ्या। मित्रांनो रमाकांत गाडेकर किचन यूट्यूबमध्ये आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो मी बऱ्याच दिवसांनी एक रेसिपी आणलेली आहे। त्या रेसिपीचं नाव आहे झोल बटाटा। तुम्ही बटाटा टमाटे आणि हिरवी मिरची अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवली। त्याच गोष्टीत आपण हा झोल बटाटा बनवणार आहे। तर चला सोबत मित्रांनो मी हा टोप ठेवला आहे। आपण झोल बटाट्याचा सुरुवात करत आहोत। तेल टाकलं, 3 चमचे तेल आणि थोडंसं जिरं आणि हे जिरं तडकलं तर मग आपण पुढची सुरुवात करणार। चला आजची रेसिपी झोल बटाटा। जिरं तडकायला सुरुवात तर आपण याच्यामध्ये आता हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट टाकणार। मस्त असं वास सुटला अद्रक लसूणचा। चला त्याला पण आपण थोडंसं देणार आहोत। आपण जे टमाटे घेतले होते ती पेस्ट बनवली, ती पेस्ट पण याच्यात टाकणार आणि आपण चवीपुरतं मीठ। साधी आणि सोपी रेसिपी झोल बटाटा। हे शिजत आलं तर आपण ह्याच्यात थोडासा आपण रेडीमेड मटन मसाला आणि गरम मसाला टाकणार आहोत। चला आजची रेसिपी झोल बटाटा। आता टमाटा आणि ते मस्त शिजले तर आपण याच्यामध्ये आता आपला जो मसाला आहे तो टाकणार आहोत। मटन मसाला, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला टाकला आणि हा सांबार मसाला मस्त मिक्स करून घेणार। आपण शेवटी यात आता बटाटा टाकणार आहोत कारण वैशिष्ट्य झोल बटाटा, रेसिपी खास झोल बटाटा। हा मी बटाटा टाकला आहे, आपला साईडची मसाला होतोय। आता आपण याच्यात त्याला मस्त मिक्स करून घेणार आहे। म्हणजे आपण जशी पावभाजी बनवतो त्याच पद्धतीत, पण याच्यामध्ये कांदा नाही, बाकी सगळ्या वस्तू आपण टाकलेल्या आहेत। तर त्याला आजची रेसिपी झोल बटाटा। मित्रांनो जवळजवळ आपला हा झोल बटाटा झालेला आहे। तर आपण ह्याच्यामध्ये तेल कमी टाकलं होतं पण वरून एक तुपाची धार सोडणार आहे। लोक बटर टाकतात पण मी तूप सोडतोय, तुपाची धार आणि वरून भरपूरशी कोथिंबीर। तर आपला हा झोल बटाटा रेसिपी तयार झालेली आहे। मित्रांनो ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो। तर चला बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आल्याबद्दल सॉरी।